हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि बरेच दिवस झाले ना झाडाला पाणी काय दिलं नाही. मी गावाकडून आले ना तेव्हापासून आधी मध्ये पाणी तरी पण खाडत झालंय. रेग्युलर पाणी मला देणं झालंच नाही, कारण घरातली साफसफाई करण्याच्या नादात ना मी झाडांना पाणी दिलं नाही. तरी पण झाडं काय एवढी काय सुकून वगैरे गेली नाहीत. ही झाडं आहे ना थोडंसं सुकलेलं आहे, बाकीची झाडं एकदम फ्रेश अशीच आहेत. आणि जी काय फुलं वगैरे सुकून गेलती ना ती फक्त काढायची राहिलेत माझी. बाकीची एकदम म्हणजे जशी हिरवी होती ना मी गावाला जाताना तशीच एकदम हिरवीगार झाडं आहेत बघा. कसं आहे माहिती का, आता इथं कोणीच नव्हतं आमचं, त्यामुळं पाणी काय घालणं झालं नाही झाडाला. एक 7-8 दिवस आम्ही गावाकडेच होतो, पण 7-8 दिवसात ना झाडाला थोडा सुद्धा फरक पडला असं मला काय वाटत नाही बघा. फक्त एक झाड आहे ना मधलं, त्याला म्हणजे उन्हानं आणि थोडंसं त्याला पाणी पण कमी पडले, ते थोडंसं पिवळं पडले. बाकीची झाडं आहे ना एकदम फ्रेश, जशी माझी जाताना होती ना गावाला तशीच आहेत एकदम. तर सकाळ सकाळी झाडाला मस्त असं पाणी वगैरे मारून घेतलं, आणि त्याच्यानंतर ना पाणी मारून मी घरातच येणार होते तोपर्यंत लगेच कचऱ्याची गाडी आली. मग कचरा वगैरे टाकून घेतला, आणि जी काय बादल्या वगैरे होत्या ना ती इथंच मी साफ करत असते. जी कचरा टाकलेला असतो ती घरामध्ये ती बादल्या नेतच नाही मी. कचऱ्याचे म्हणजे जे काय हे आहे ते त्याला इथं साफ करते. कंटिन्यू साबण ठेवलाय मी, आणि त्याच्यासाठी तिथंच स्वच्छ धुवून ती उन्हामध्ये इथंच वाळत घालून मग नंतर वाळल्यानंतर आम्ही हे कचऱ्याच्या बादल्या घरात नेत असतो. तर एक सुक्या कचऱ्याला आणि एक ओल्या कचऱ्याला मी बादल्या केलेल्या आहेत. आणि बरेच दिवस झालं असं म्हणजे अंगणात पाणी वगैरे पण मारलं नाही, म्हणून म्हणलं चला थोडंसं पाणी पण मारून घ्यावं. काय होतंय जसं म्हणजे झाडांच्या पुढं थंडावा असेल ना तसं झाडं पण छान येतात बघा. फक्त झाडांनाच पाणी मारून चालत नाही, तर झाडांच्या पुढं पण थोडंसं पाणी मारावं लागतंय. तर मला ना बनवायचं होता थोडासा मसाले राईस बनवायचं आहे, पनीरची भाजी बनवायची आहे, आणि असं थोडे 2-3 भाकरी बनवायचे आहेत, 2-3 अंडे उकडून घ्यायचे. तर सुरुवातीला ना मसाले राईस बनवायचं होतं, त्यासाठी ना भरपूर असा लांब लांब कांदा चिरून घेतला, आणि त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली, शिमला मिरची 3-4 टोमॅटो टाकले, आणि थोडंसं एक बटाटो टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे काय बेसिक मसाले असतात ना आपले, हळद वगैरे, ते पण थोडंसं टाकून घेणार आहे आता मी. काय झालंय जी काय जी भाज्या आहेत ना ती अगोदर तेलामध्ये मी 3-4 मिनटं तळून घेते. त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकले, त्याच्यानंतर थोडं चवीनुसार मीठ टाकलं, आणि थोडीशी हळद टाकली. हळद थोडी मी ना मसाले राईसला जास्त वापरते. काय होते माहिती का, हळदीनं पिवळापणा जास्त येते. म्हणजे मसाले राईस जिथं जेवढा आपला असेल ना त्या प्रमाणापेक्षा थोडी जास्तच वापरते मी. आणि त्याच्यानंतर थोडीशी मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे. तुरीची असली तर मी तुरीची पण टाकत असते, पण कधी कधी मुगाची पण वापरते. म्हणजे जरा असं खिचडी टाईप मला बनवायचा होता, एवढा काय म्हणजे असा फडफडीत बनवायचा नव्हता. तर त्याच्यानंतर मसाले राईस वगैरे झाला, आणि एकीकडे ते शिजायला टाकलं, आणि त्याच्यानंतर ना थोडंसं म्हणजे त्याच्यासोबत खायला एक थोडीशी एकदम नॉर्मल ना ते ह्यांच्यापुरती रस्सा मला बनवायचा होता भाजीचा. आम्हाला लागत नाही, त्याच्यामुळे आम्ही पनीरची भाजी बनवणार होतो. आणि त्याच्यानंतर थोडंसं एक अंडं फोडलं, आणि त्याच्यात थोडासा असा रस्सा बनवून घेतला मी. आणि ह्याच्यामध्ये ना 2-3 कढीपत्त्याची पानं, थोडासा एक अर्धा कांदा टाकलेला एकदमच, कारण एकदम एकच वाटी बनवायची होती मला त्यांच्यापुरती भाजी. त्यामुळं मी काय अंडं खाणार नव्हते आज, त्याच्यामुळे त्यांच्या एकट्यापुरतं बनवण्यामुळे तर एवढं पुरेसं आहे म्हणून एकच वाटी भाजी बनवून घेतली, आणि थोडंसं काळा तिखट धना पावडर वगैरे टाकून घेतली. भातासोबत खायला कढी काय बनवली नव्हती मी, म्हणून ही भाजी बनवून घेतली. आणि ज्यावेळेस आम्ही ही भाजी बनवतो, मसाले राईस बनवतो ना, त्यावेळेस ही भाजी आम्ही त्याच्यासोबत खायला सगळ्यांना बनवतो. परत आम्हाला पनीर होतं म्हणून मी ही भाजी त्यांच्यापुरतीच बनवली. आणि ते काय पनीर खात नाहीत जास्त, त्यामुळे त्यांच्यापुरती एकट्यापुरती बनवून. आणि कधी कधी माझं काय होतं माहिती का, एखाद दिवशी ना रोजचा दिवस सारखा नसते बघा. तर आज मला शूट करायला ना एवढी गडबड झाली आहे, आणि गडबडीमध्ये ना जसं येईल तसं मी शूट केलेलं आहे. एक दिवशी कसं होतंय, आपल्याला भरपूर वेळ भेटला ना तर आपण व्यवस्थित शूट करू शकतो. आज मला ना जसं येईल तसं मी शूट केलेलं आहे. काय झालंय माहिती का, आज उठायला उशीर झाला ना तर काय होतंय, कामाची पण गडबड होती आहे, आणि इकडे आमच्या खिडकीतनं प्रकाश पण येते, त्यामुळे व्हिडिओला पण क्लिअरिटी येत नाही. पण व्हिडिओ टाकत नसला ना, जोपर्यंत टाकला नाही ना तोपर्यंत चांगलं पण वाटत नाही, काहीतरी विसरल्यासारखं वाटतं. आता आपली जी सवय झालेली आहे, आणि त्याच्यानंतर व्हिडिओ ही टाकावंच लागते, रोजच्या रोज कंटिन्यू करावं लागते. म्हणून मी एक दिवशी ज्या दिवशी भरपूर कंटाळा आला ना त्या दिवशी जसं होईल तसं मी शूट घेत असते आणि करत असते. तर इथं थोडीशी अंडी उकडायला टाकलीत बघा, 4 अंडी, ही पण त्यांच्यासाठीच टाकलेले आहेत मी. तर पनीरच्या भाजीसाठी इकडे तयारी करायची होती मला. पण त्याच्यानंतर 2-3 कांदे घेतले, 2-3 टोमॅटो घेतले, अद्रक लसूणची पेस्ट, ही सगळं ना मी याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर 2 वेळा मिक्सरला फिरवून घेतलं, कारण माझं मोठं भांडं आहे ना ते थोडंसं खराब झाले, त्यामुळे याच्यामध्ये डबल करून घेतलं. आणि त्याच्यानंतर ही सगळी पेस्ट आहे ना ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं पण मी ॲड केले. तर ही मिक्सरला लावून घेतलं, आणि त्याच्यानंतर थोडंसं याच्यामध्ये कोथिंबीर आणि हे
ही सगळी पेस्ट आहे ना अशी मस्त, आता ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर जास्त झाली त्यामुळे ह्याला हिरवा कलर थोडासा वाटतोय. तर ही सगळी पेस्ट पहिल्यांदा कढईत टाकून घ्यायची, त्याच्यानंतर मस्त असं तळून घ्यायचं जोपर्यंत सगळं असं म्हणजे पेस्टचं ना थोडं आपण पाणी टाकलेलं असते ती पाणी पूर्ण जिरपून असं मस्त नुसती पेस्ट तर चांगली तळून निघत नाही ना तोपर्यंत त्याला मस्त असं तळून घेतलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले बघा जे काय आपले बेसिक मसाले आहेत ना ते टाकलेले आहेत. पण काय झाले इथून माझा व्हिडिओ थोडासा कट झालेला आहे. म्हणजे मी तुम्हाला आज सांगितले की माझी थोड्याच गडबड जास्त उठली होती त्यामुळे जसं जसं येईल काय शूट आहे ते शूट मी त्याप्रमाणे घेतलेलं आहे. ह्याच्यामधली भाजीचं थोडंसं कट झाले म्हणून तसं थोडंसं मी तसं आहे असं टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जी काय आपली घरचे मसाले होते ना ते मसाले ह्याच्यामध्ये टाकलेत मी. धना पावडर, परत आपलं थोडासा पनीरचा मसाला आणि घरचं काळं तिखट हे सगळं टाकून मग ह्या पनीरची भाजी मस्त अशी बनवून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर पनीरची भाजी वगैरे बनवून झाली ना की थोडंसं जास्त ताट झाकलं त्यामुळे थोडंसं पनीर जास्त शिजलेलं आहे. नाहीतर ज्याच्या वेळेस ना पनीर 2 ते 3 मिनिटच मी शिजवून साईडला काढते. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. तर इथंच व्हिडिओचा एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.